मूलम गुरुर्मूर्ती पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा. या अधिक मासामध्ये केलेली इष्टलिंग पूजा, शिवाय नमः या नामाचा जप आणि दिवसभरातला सदाचारपूर्वक केलेला व्यवहार मानवी जीवनाला मलमुक्त करतो. मनाचं मालिन्य दूर करणारा हा महिना आहे. आणि या महिन्याला पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. या महिन्यामध्ये केलेली साधना, शुचिर्भूत होऊन केलेली इष्टलिंग पूजा, गुरुमंत्राचा जप, गुरुमूर्तीचे ध्यान आणि दिवसभर केलेला शिवाय नमः या नामाचं नामस्मरण पुरुषाला पुरुषोत्तम म्हणजे शिव तत्वाची प्राप्ती करून देणार आहे. आणि या पावन मासामध्ये आपण भाग्यवान आहोत. या ज्ञान पहाटेमध्ये उठून सद्गुरुनाथाचं पूजन, दर्शन आणि आशीर्वचन आपण प्राप्त करत आहोत. माऊलीची आपल्यावर कृपा आहे. हा शिवयोग सांगण्यासाठी लाखो भक्तांमधून मोजक्या आपल्या भक्तांची माऊलीने निवड केलेली आहे. जे उपनिषदामध्ये ऋषी आपल्या शिष्याला चरणाजवळ बसून घेऊन शिवयोग सांगायचे, तेच तत्वज्ञान, तेच रहस्य गुरु माऊली आपल्या सगळ्यांना चरणाजवळ बसून घेऊन सांगत आहेत. गुरु दर्शनासाठी आपल्याला मानस पूजेला प्रारंभ करायचा आहे. सर्वांनी सुख आसनामध्ये बसायचं आहे. चिन्मुद्रा धारण करायची आहे. पाठीचा कणा मान सरळ ठेवायचे आहे. डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि मानस पूजेला प्रारंभ करायचा आहे. या ज्ञान पहाटेमध्ये आपण उठलेले आहोत. उठल्याबरोबर आसनावर बसून सद्गुरुनाथाच्या मूर्तीचं ध्यान केलेलं आहे. शिवपाठ, स्नान, इष्टलिंग पूजा, गुरुमंत्राचा जप या साधनेने आमची वाणी, देह आणि मन शुद्ध झालेलं आहे. काया वाचा शुद्धीकरण करून, मनाचं शुद्धीकरण करून गुरु दर्शनासाठी वीरमठ अहमदपूर येथे आपण आलेलो आहोत. वीरमठामध्ये प्रवेश करताच आपल्याला अगाध शांतीचा, परम प्रसन्नतेचा, परम आनंदाचा अनुभव येत आहे. जी भूमी सद्गुरु मडिवाळ शिवाचार्य अप्पाजींच्या पदस्पर्शाने पुनीत झाली, राष्ट्रसंत अप्पाच्या वास्तव्याने पावन झाली, त्या भूमीमध्ये प्रवेश केल्याबरोबर आपल्याला परमानंदाची अनुभूती येत आहे. तेथील अणु रेणू, कण ना कण संताच्या स्पर्शानं पावन झालेला आहे. आता आपण मठात गेलेलो आहोत. मठातील नळाची तोटी चालू करून स्वच्छ हात पाय तोंड धुतलेले आहे. तेथे विभूती ठेवलेली आहे. विभूती बोटाला लावून इष्टलिंगाला अर्पण करून शिवाय नमः म्हणत कपाळावर धारण केलेली आहे. विभूतीच्या बाजूला माऊलीच्या पादुका ठेवलेल्या आहेत. त्या पादुकाचं दर्शन घेऊन
मठामध्ये विशाल बेलाचं झाड आहे, जे गुरुसेवेनं पावन झालेलं आहे. त्या बिल्व वृक्षाची आम्ही गुरुपूजनासाठी बिल्वदळ तोडत आहोत. शिवाय नमः. शिवाय नमः. शिवाय नमः. शिवाय नमः. शिवाय नमः. प्रत्येक बिल्वदळ तोडताना, पूजेसाठी प्रत्येक फूल तोडताना शिवाय नमः म्हणत तोडावं, म्हणजे त्या ठिकाणी आपला अहंकार राहणार नाही. हे शिवा, फूल तोडणारा तूच आहेस, फूल ही तूच आहेस, बिल्वदळ ही तूच आहेस, ज्याच्या पूजेसाठी तोडत आहे ती गुरुमूर्ती ही तूच आहेस. या भावानं आम्ही बिल्वदळ तोडलेले आहेत. आणि परमपूज्य गुरु माऊली जेथे बसतात तेथे मठात दुसऱ्या मजल्यावर आपण सर्वजण आलेलो आहोत. परमपूज्य आप्पा झोपाळ्यावर बसलेले आहेत. अप्पानी कपाळावर त्रिपुंड विभूती धारण केलेली आहे, कुमकुम लावलेला आहे आज्ञाचक्रावर. शुभ्र पांढरा शर्ट, पांढरी धोती परिधान केलेली आहे. माऊलीचे चरण चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत. गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ शोभत आहे. माऊलीच्या चेहऱ्यावर दिव्य आनंद, प्रसन्नता, दिव्य तेज आहे. स्मित हास्य करत परमपूज्य आप्पा आपलं स्वागत करत आहेत. आपल्यालाही आप्पाला पाहून अद्भुत आनंद झालेला आहे, तो शब्दात वर्णन करणं शक्य नाही. आपण आप्पाच्या जवळ आलेलो आहोत. आप्पासाठी सुगंधित फुलाच्या माळा आपण तयार केलेल्या आहेत. प्रत्येक फूल ओवताना शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत त्या फुलाच्या माळा ओवलेल्या आहेत. आपण त्या माळा आप्पाच्या दंडावर, मनगटावर बांधलेल्या आहेत आणि पुष्पहार आप्पाच्या गळ्यात घालत आहोत. तोच हार आप्पा आशीर्वाद रूपानं आमच्या गळ्यात घालत आहेत. आता आपण गुरुचरणाच्या पूजेसाठी आप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. आपला डावा तळहात माऊलीच्या चरणाखाली दिलेला आहे. चरणाखाली अभिषेकाचं ताट ठेवलेलं आहे. उजव्या हाताला आपल्या जलकुंभ भरलेला आहे. त्या जलकुंभावर तळहात ठेवून आपण अभिमंत्रित करत आहोत. शिवाय नमः, शिवाय नमः म्हणून ते जल अभिमंत्रित करून पावन झालेला आहे. त्या पावन जलानं गुरुचरणाचा आम्ही अभिषेक करत आहोत. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. गुरुचरणाचा अभिषेक केलेला आहे आणि गुरुचरणीच तीर्थ आम्ही घेत आहोत. गुरवे नमः, लिंगाय नमः, जंगमाय नमः, गुरुलिंग जंगम पादुदकाय नमः. सर्वमंगल मांगल्यम सर्वपावनम सर्वसिद्धिकरपुसा शंभो पादांबुधारणम. त्या गुरुचरणीच्या तीर्थानं आमच्या या देहातील, शरीरातील सर्व रोग समूळ नष्ट झालेले आहेत. आमचा देह कंचन काया, वज्रकाया झालेला आहे. शिवपूजेचे पावन साधन झालेला आहे आणि आमचं मन शुद्ध झालेलं आहे, बुद्धी निर्मळ झालेली आहे. अहंकार त्या गुरु तीर्थात, ज्ञान तीर्थात लीन झालेला आहे. आम्ही गुरुचरणीचं तीर्थ घेऊन आप्पाचे चरण स्वच्छ पांढऱ्या धुतलेल्या वस्त्राने हळवार अलगदपणे पुसून घेत आहोत. आप्पाच्या चरणाला शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत दोन्ही चरणाला पवित्र विभूती लावलेली आहे. अंगुठ्याला हल्दी कुंकुम लावत आहोत आणि पावन बिल्वदळ पावन चरणावर वाहत आहोत. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः,
शिवाय नमः शिवाय नमः. बिल्वदळ अर्पण करून परमपूज्य गुरु माऊलीची आपण आरती केलेली आहे आणि सुचिरभूत होऊन धोंड्याचा प्रसाद अधिक मासानिमित्त आणलेला आहे आणि आपण आणलेल्या प्रसादावर आप्पा स्पर्श करून तो आपल्याला देत आहेत. आपण आता माऊलीच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात घातलेला आहे. आपलं सर्वांग भूमीवर टेकलेला आहे आणि मस्तक आप्पाच्या चरणावर अंगठ्यावर टेकलेला आहे. आप्पाच्या अंगठ्याचा आपल्या दोन्ही भुवयाच्या मध्ये आज्ञा चक्राला स्पर्श झालेला आहे. त्या स्पर्शातून दिव्य ज्ञानधारा प्रकाशधारा ते शक्ती दिव्य शक्ती आमच्या देहामध्ये प्रवेश करत आहे. सूर्य निघाल्याबरोबर जसा विश्वाच्या कानाकोपऱ्यातील अंधकार दूर होतो, तसं त्या गुरु माऊलीच्या अंगुष्टाचा स्पर्श आमच्या आज्ञाचक्राला झाल्याबरोबर तिथून शक्तिपात दिव्य ज्ञानधारा प्रकाशधारा आमच्या देहात प्रवेश करत आहे. देहातील कानाकोपऱ्यातील अज्ञानाचा अंधकार दूर झालेला आहे. आमचा देह प्रकाशमान झालेला आहे. मन प्रकाशमान झालेला आहे. बुद्धी प्रकाशमान झालेली आहे आणि अहंकार त्या दिव्य प्रकाशात विरघळून गेलेला आहे. आता आपण आप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. दोन्ही हात जोडून प्रार्थना करत आहोत. आप्पा, तुम्ही मानवाचा महादेव करण्यासाठी शिवयोग शास्त्र हा पावन ग्रंथ लिहिला. जीवाचा शिव करणारा हा पावन ग्रंथ आपल्या मुखातून आमच्यावर कृपा करा. त्यावेळेस परम दयाळू गुरु माऊलीनी प्रसन्न वदनानं स्मित हास्य करत आमची विनंती स्वीकारलेली आहे आणि माऊली शिवयोग सांगत आहेत आणि आपण सर्वजण मनाचे कान करून शिवयोग शास्त्र श्रवण करत आहोत. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. आपण शिवयोग शास्त्र या पावन ग्रंथाचं चिंतन करत आहोत. शिव परब्रह्म परशिव परब्रह्म आणि शिव तत्व या प्रस्तावनेतील प्रकरणावर आपण चर्चा करत आहोत. शिवतत्व शिवागमाच्या उत्तरकालीन ज्या ज्या ग्रंथामध्ये वेद असोत, श्रुती असोत, स्मृती असोत, उपनिषद असोत, की 6 शास्त्र असोत की पुराण असोत, जेथे जेथे शिवतत्व प्रतिपादन केलेलं आहे ते शिवतत्व आत्मशक्ती विकासेने शिवो विश्वात्मना स्थितः या सिद्धांताशी मिळते जुळते आहे. ते सर्व आचार्य भगवतपाद रेणुकाचार्यांनी मान्य केलेला आहे. आपण श्वेताश्वेतर उपनिषदातील अध्याय 4 मध्ये 18वा श्लोक यदा तमस्तन्न दिवान रात्री नसन्न चासत शिव एव केवलम
तदक्षरम तस्य वितुर्वरण्य प्रज्ञाच तस्मात् प्रसरता पुराहा. या श्लोकाचं आपण चिंतन करत आहोत. यदा म्हणजे आपली साधना सद्गुरुनाथाकडून क्रिया दीक्षा घेऊन इष्टलिंग पूजा करतो, सदाचारानं वागतो, कुणाला त्रास होईल असं वाणीनं बोलत नाही, शरीरानं कुणाला दुःख होईल असं वर्तन करत नाही आणि मनानं कुणाचंही वाईट व्हावं असं चिंतन करत नाही, असं काया वाचा मनानं शुद्ध होऊन केवळ स्नान केलं म्हणजे स्नान करून पूजेला बसलं म्हणजे महादेव आम्हाला पावन होणार नाही. केवळ मुखानं शिवाय नमा म्हणलं तर ते नाम भगवंतापर्यंत पोहोचणार नाही. केवळ हातानं टाळी वाजवून शंकर ओमाई म्हटलं तर ती टाळी भगवंतापर्यंत पोहोचणार नाही. ज्या मुखानं कुणाला दुःख होईल असं बोललेलं नाही, त्या वाणीनं शिवाय नमा म्हटलं तर देवापर्यंत पोहोचत. प्रभु का नाम तो सब कोई ले, ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव और प्रल्हाद तरे ओ नाम कुछ और. देवाचं नाम ठाकूर म्हणजे राजा आणि चोरही देवाचं नाव घेतो. देवा मला चोरी करण्यासाठी आज यश दे म्हणून पाया पडून जातो. दुसऱ्याला फसवण्यासाठी तराजूला लोहचुंबक लावणारा व्यापारी आधी उदबत्ती लावून देवाची पूजा करतो, दिवसभर मला गिराईक चांगलं मिळू दे. ठग राजा माझं राज्यपद असंच राहू दे म्हणून अपेक्षेनं देवाचं नाव घेतो. पण ह्या सर्वांचे नाव घेतलेलं नाम देवापर्यंत पोहोचतं का? तर पोहोचत नाही. कारण प्रभु का नाम तो सब कोई ले, ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव और प्रल्हाद तरे ओ नाम कुछ और. पण संत म्हणतात ज्या नामानं ध्रुव तरला प्रल्हाद तरला ते नाम काही वेगळंच आहे. याचं रहस्य काय? म्हणजे ज्या मुखानं कुणाचीही निंदा केली नाही, कुणाबद्दलही वाईट बोललेलं नाही, ज्या मुखानं कुणालाही दुःख पोहोचल अशी वाणी वापरलेली नाही, अशा मुखानं अशा जिभेनं शिवाय नमः हे नाम घेतलं तर ते नाम भगवंतापर्यंत पोहोचत. ज्या देहानं कुणाचीही फसवणूक केलेली नाही, कुणाला हानी होईल असं वागलेलं नाही, त्या देहानं केलेली पूजा भगवंतापर्यंत पोहोचते. त्या हातानं त्या डाव्या तळहातावर घेतलेला इष्टलिंग आणि उजव्या हातानं त्याच्यावर केलेला अभिषेक देवापर्यंत पोहोचतो. जे हात स्वार्थानं बरबटलेले आहेत, त्या हातानं केलेली पूजा देवापर्यंत पोहोचत नाही. आपण पाहत आहोत स्वार्थाची परिसीमा. कुणाचं काहीही झालं तरी माझं चांगलं झालं पाहिजे या उद्देशानं जर हात काम करत असतील. गुरु आपण शिक्षकालाही गुरु मानतो, शिक्षकालाही गुरुचा दर्जा देतो, पण तो शिक्षक त्या शिक्षकाची वाणी जोपर्यंत विद्यार्थ्याच्या कल्याणासाठी जगातील सर्व विद्यार्थी माझे दैवत आहेत आणि त्या देवाचा मी भक्त आहे या भावनेतून जोपर्यंत शिक्षक शिकवतो, त्याचे हात खडून बोर्डावर लिहितात, तोपर्यंत त्या हातानं बोर्डावर लिहिणं ही त्याची शिवपूजा होते. पण स्वार्थ ज्यावेळेस त्या शिक्षकामध्ये शिरतो की माझाच क्लास चालला पाहिजे,
भारतातले सर्व विद्यार्थी माझ्याच क्लासमध्ये आले पाहिजेत, अशा स्वार्थानं तो शिक्षक पेपर फोडीसारखं काम करतो. त्या शिक्षकाकडे 10,000 विद्यार्थी आज रोजी आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याची 11वी-12वीची फीस 2 लाख रुपये आहे. 10,000 विद्यार्थी गुणिले 2 लाख किती झाली संख्या? कॅल्क्युलेटर मध्ये सुद्धा त्या डिस्प्लेवर अंक बसणार नाही. पण हा व्यक्ती समाधान आहे का? आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे अशी तहान लागली आणि स्वतःचा क्लासला भारतातील सगळे विद्यार्थी इथं यावेत म्हणून त्यानं पेपर फुटी सारखं कार्य केलं आणि 22 लाख विद्यार्थ्यांनी 18 तास अभ्यास करून नीटची दिलेली परीक्षा रद्द झाली आणि त्यांच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नावर पाणी फिरलं. त्यांची निगेटिव्ह एनर्जी, त्यांच्या आई वडिलाची निगेटिव्ह एनर्जी त्या शिक्षकापर्यंत पोहोचली आणि त्याला काल सीबीआयनं बेड्या ठोकल्या. सावधान, स्वतःकडे पहा. आम्ही आमच्या हातानं जे काम करतोय त्या कामानं जगाचं नुकसान तर होत नाही. आम्ही आमच्या वाणीनं जे बोलतोय त्या बोलल्यामुळं पुढच्या माणसाला दुःख तर पोहोचत नाही. आमच्या मनानं कुणाचा आम्ही द्वेष तर करत नाही, कुणाचं वाईट चिंतन तर करत नाही. आमचं अधिक मास आहे, आम्ही इष्टलिंग पूजा करू लागलो, जप करू लागलो, नामस्मरण करू लागलो आणि नोकरीच्या ठिकाणी भ्रष्टाचार करू लागलो, व्यापारामध्ये फसवणूक करू लागलो, व्यवहारामध्ये लबाडी करू लागलो, तर आमची लिंग पूजा, आमचं नामस्मरण ईश्वरापर्यंत पोहोचेल का? पोहोचेल का? आमचा व्यवहार, आमचा आचार, आमचा उच्चार, आमचा विचार निर्मळ नसेल तर आम्ही घेतलेलं नाम ईश्वरापर्यंत पोहोचेल का? नाही पोचणार. पोहोचणार नाही. तर आम्हाला सुचिरभूत होऊन इष्टलिंग पूजा करावी लागेल. सुचिरभूत होऊन नामस्मरण करावं लागेल आणि हातानं जगाचं कल्याण होईल असंच काम करावं लागेल. आमच्यामध्ये स्वार्थ आणि अहंकाराचा प्रवेश होऊ देता कामा नये. असं जर झालं तर आमच्याकडून जगाचा विध्वंस होणारे कार्य होत असेल तर त्या शिक्षक पदाला काळीमा लागला का नाही? कालचा जो आपण प्रकार पाहिला, ऐकला, तो शिक्षक पदाला सन्मान देणारा होता का त्या पदाला काळीमा फासणारा होता? काय होता? काळीमा फासणारा होता. आपल्या स्वार्थासाठी हा माणूस 22 लाख विद्यार्थ्याच्या भविष्यावर पाणी फेरतो आणि किती पैसे कमवणार? काय म्हणावे तुम्हाला? ऐशे कैशे मूड झाला, मृत्यू असूनही श्री सुख मानिता संसारी. अहो किती पैसे कमवणार तुम्ही? कुठे ठेवणार? सीबीआय पाठोपाठ काल ईडी आली तुमच्या प्रॉपर्टीची जप्ती करायला. आणखीन किती कमवणार? जरी तुम्ही ईडी पासून वाचवले, सीबीआय पासून वाचवले, तर मृत्यूपासून तुमची सुटका होणार आहे का? मृत्यू झाल्यानंतर तुम्हाला त्यातला 1 रुपया तरी घेऊन जाता येणार आहे का?
म्हणून सावधान, सावध झालं पाहिजे. स्वतःकडे पाहिलं पाहिजे. दिवसभरातला आमचा व्यवहार निर्मळ होतोय का? आमचा आचार शुद्ध आहे का? आमचा विचार शुद्ध आहे का? असा आचार, विचार, उच्चार आणि व्यवहार निर्मळ होऊन आम्ही दिवसभरात कर्म शिवपूजा स्वरूप केलं आणि आमचं अंतःकरण शुद्ध झालं. असा शुद्ध अंतःकरणाचा शिष्य तुम्हाला आम्हाला प्रश्न पडत असेल, काही शिष्य गुरु माऊलीकडे गेले आणि गुरु माऊलीनं तू शिव आहेस म्हटल्याबरोबर ते शिव स्वरूप झाले. तुम्ही आम्ही का होत नाही? स्वतःकडे पाहून सांगता येईल का आपल्याला? का होत नाही आम्ही? तात्काळ यदा ही स्थिती का होत नाही? सांगता येईल आपल्याला? कारण आम्ही पूजा जप करेपर्यंतच शुद्ध असतो. पुन्हा व्यवहारात गेल्यावर सासू असेल तर सुनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमचा लेकीकडे पाहत आहोत असा नसतो. सून असेल तर सासूकड आई म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन नसतो. व्यापारी असेल तर ग्राहकाकडे माझा देव आहे म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन नसतो. शिक्षक असेल तर विद्यार्थ्यात माझा देव वसलेला आहे या भावनेत आम्ही नसतो. डॉक्टर असो तर पेशंट मध्ये माझा ईश्वर आहे भावना नसते. वकील असो माझ्या अशिलामध्ये माझा देव वसलेला आहे, त्याचं हित झालं पाहिजे ही भावना जर आमची दिवसभरात असेल तर आमचं अंतःकरण शुद्ध होईल. आणि अशा शुद्ध अंतःकरणाला सद्गुरु ज्यावेळेस उपदेश करतात त्यावेळेस यदा त्या क्षणी तू शिव आहेस असा बोध झाला की त्या शिष्याला फक्त मी शिव आहे. आतम त्याच सगळे विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार हे विकार जळून जातात. त्याचा स्वार्थ जळून जातो, तो निस्वार्थ होतो. त्याचा अहंकार डुबून जातो आणि अज्ञानाचा अंधकार निघून जाऊन आतम प्रकाश स्वरूप होतो. अशा प्रकाश स्वरूप झालेल्या शिष्याला दिवसाचं प्रयोजन राहत नाही ना रात्रीचं प्रयोजन राहत नाही. तो दिवस रात्रीच्या पलीकडे जातो. सत म्हणजे डोळ्यानं दिसणार ते चैतन्य, तो असा चैतन्य स्वरूप होतो की त्याला डोळ्यानं पाहता येत नाही, त्वचेनं स्पर्श करता येत नाही आणि शब्दानं त्याचं वर्णन करता येत नाही. अशा सतच्याही पलीकडे जातो आणि डोळ्यानं पाहता येत नाही म्हणावं तर देहाची सर्व क्रिया त्याच्या सत्तेनं चालते. विश्वाची सर्व क्रिया त्याच्या सत्तेनं चालते. म्हणून त्याला सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही. यदा तमस्तन्न दिवान रात्रीन सन्नच्या सत, सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. तो काय होतो? शिव एव. शिव एव. शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे मांगल्य, शिव म्हणजे पवित्र. चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम असं म्हटल्याबरोबर आम्ही शिव होतो का? होतो का? होतो का? बरं, ते व्यवहारातलं ना उदाहरण, श्रद्धेने म्हटलं तर होत आहे. हा, व्यवहारातलं उदाहरण आपण पाहू. श्रीमंत व्हायचं असेल तर आपल्याकडे काय लागल? काय आवश्यक आहे आपल्याला? व्हायचं असेल तर पैसा पाहिजे, पैसा पाहिजे आपल्याकडं. धन दौलत. धन ज्यावेळेस आपल्याकडे येईल त्यावेळेस व्यवहारात आपण श्रीमंत झालो म्हणतो.
आपल्याकडं भरपूर पैशानं आम्ही समृद्ध झालो. सगळे अकाउंट खचाखच भरलेले आहेत. जमीन जुमला भरपूर आहे. त्यावेळेस आम्ही काय झालो? श्रीमंत झालो. पण आता शिव झालो म्हणजे आमच्याकडे काय असलं पाहिजे? काय असलं पाहिजे? शुद्ध अंतःकरण असलं पाहिजे. ओम नमः शिवाय. आमच्याकडं मांगल्य पाहिजे. शिव कसा आहे? कल्याणकारी आहे, मंगल आहे, पवित्र आहे. निर्मळ आहे. आमची दृष्टी पवित्र झाली पाहिजे. परद्रव्याचा आम्हाला लोभ नसला पाहिजे. काय करतोय आम्ही? परमार्थ करतोय. मोठे मोठे सप्ते करतोय आणि त्या सप्त्यामधले बुकाचा हिशोबच गायब करतोय. कोट्यावधी रुपये त्या सप्त्यातून आम्ही उभे करतोय आणि आमच्या स्वार्थासाठी वापरतोय. हा परमार्थ होईल का? आपण लातूर जवळ परवा खंडापूरला झालेल्या सप्त्यातला गैरप्रकार टीव्हीवर ऐकला. हा परमार्थ होईल का? या कार्यात आम्ही नाही मंगल होणार. स्वरूप नाही मंगल्य होणार. आहे का? पावित्र्य आहे का? पावित्र्य नाहीये. आम्ही आम्ही लाखो भक्त तिथं दर्शनासाठी गेले. संतांच्या पादुका आल्या. पण ज्यावेळेस भ्रष्टाचार झालाय म्हणून बातम्या कळाल्या टीव्हीवर, आळंदी देवस्थानचे अध्यक्ष, देहू देवस्थानच्या अध्यक्षांना बोलवलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, आम्ही पादुका लातूरला पाठवल्याच नाहीत. मग कोणत्या पादुका आल्या? मूळ पादुकाच त्या देवस्थाननं दिल्याच नाहीत. आम्ही स्वार्थासाठी तिथं खोट्या पादुका आणल्या आणि त्या पादुका संतांच्या पादुका पुढे ठेवून आम्ही पैसे गोळा केले आणि आम्ही स्वतःला महाराज म्हणून घेणारे लोक, परमार्थी म्हणून घेणारे लोक आणि त्या पैशामध्ये भ्रष्टाचार केला. असा भ्रष्टाचार केल्यानंतर, असं भ्रष्टाचार करून स्वतःला महाराज म्हणून घेतल्यानंतर, असे कीर्तन प्रवचन केल्यानंतर आम्हाला शिवतत्वाची प्राप्ती होईल का? होईल नाही का? होणार. नाही होणार. इकडे इकडे माझी पूजा करी परवे परी, तिकडे जीव हिंसा करी. त्याची पूजा कैशी घेऊ मी गौरी, मुकी घास माथी डांग म्हणून या. आमचं जीवन शुद्ध करणं, आमचा व्यवहार शुद्ध करणं, आमचा आचार शुद्ध करणं, आमचा विचार शुद्ध करणं, आमचा उच्चार शुद्ध करणं, याचं नाव शुद्ध परमार्थ आहे. आम्ही शुद्ध परमार्थी आहोत का? स्वतःला विचारा. आहोत का आम्ही शुद्ध परमार्थी? दिवसभराचा व्यवहार आमचा मंगलमय होतो का? तुम्ही व्यापारी आहात. दिवाळीला खात्यावर पहिल्यांदा काय लिहिता हो? स्वस्तिक काढता आणि दिवाळीला लक्ष्मीपूजेला वहीवर काय लिहिता? सुरुवातीला पहिलं अक्षर काय लिहिता? जय गुरुदेव. शुभ लाभ. शुभ लाभ. आधी लाभ लिहिता का आधी शुभ लिहिता? आधी शुभ आणि नंतर लाभ. आधी शुभ. शुभ म्हणजे शिवतत्व आहे. शिव म्हणजे मांगल्य आहे. शिव म्हणजे पावित्र्य आहे. मी लक्ष्मीला साक्षी ठेवून प्रतिज्ञा करतो की वर्षभरातला व्यवहार मी शुभ करेन. कुणाला फसवणार नाही, कुणाला लुटणार नाही, भेसळ करणार नाही आणि या शुद्ध भावनेतून जे धन मिळेल ते माझा लाभ असेल. पण असं वर्षभर आम्ही वागतो का? या भावनेनं व्यापार करतो का? करतो का व्यापार? करतो का? स्वतःला नाही, विचारा. नाही, नाही. मग शिवतत्वाची प्राप्ती होईल का?
चोरुनी आयरन सुई देतो दान, विच्छितो विमान कैलासाचे. आयरन चोरून आणली आणि सुई जर दान दिली आणि अपेक्षा करू लागलात की कैलासाहून विमान आलं पाहिजे मला घेऊन जायला, येईल का विमान? येईल का विमान? तुम्ही आयरन चोरली मोठी आणि त्या आयरनीतली एक सुई दान दिली आणि अपेक्षा करू लागलात की कैलासातून मला महादेवानं विमान पाठवलं पाहिजे, येईल का विमान? येतोय का आवाज? येईल का विमान? नाही येणार. धरिले धरिले मानसी मोल देऊ गारा, मग कैसा प्राप्त होईल हिरा. तुम्हाला हिरा पाहिजे असेल तर तुम्ही त्या जोहारीच्या दुकानामध्ये गारगुटी घेऊन गेलात तर तो हिरा देईल का? हिऱ्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. काय करावं लागेल? गारगुटी घेऊन हिरा देईल का? हिऱ्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. हिऱ्याची किंमत मोजावी लागेल. आणि आम्ही काय केलं? गारगुटी घेऊन आलो गुरु महाराजाकडं आणि गुरु महाराज आमच्यावर कृपा करा, आम्हाला शिव करा. त्यावेळेस माऊली म्हणतात, शिव एव. शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे मांगल्य, शिव म्हणजे पावित्र. उठल्यापासून झोपेपर्यंत पर स्त्रीकडे पाहताना आई समान म्हणून आम्ही पाहतो का? पर द्रव्याकडे पाहताना हे द्रव्य माझं नाही, याला स्पर्श करणं चुकीचं आहे ही आमची भावना असते का? आम्ही मन्मथ माऊली की जय म्हणतो. मन्मथ माऊलीचं नाव घेऊन त्रिकाळ स्नान पूजा करतो. माऊली सांगतात, वाटेवरी धन पडले असता, त्याशी धनी कुणी नसता, तेही अपेक्षेने उचलून घेता निरपेक्षता बुडाली. वाटेवर जर धन पडलं असलं आणि त्याचा जर कोणी मालक नसला तर शिवाय नमा म्हणून तुम्ही पुढं जा, पण ती उचलू नका. जर तुम्ही उचलाल तर तुमची निरपेक्षता बुडाली. मग सप्ताहासारखे कार्यक्रम करून, धार्मिक कार्यक्रम करून, त्याच्यामध्ये घोळ करून तुम्ही जर घर भरत असाल तर तुम्हाला शिवतत्व कळेल का? दिवसभराचा आमचा व्यवहार शिवमय झाला पाहिजे. उठल्यापासून झोपेपर्यंत आमच्या दृष्टीनं पवित्र दृष्टीनं बघितलं पाहिजे. पर स्त्रीकडे पाहताना स्त्री जर मोठी असेल तर माझ्या आईसारखी आहे, बरोबरची असेल तर माझ्या बहिणीसारखी आहे, आपल्यापेक्षा लहान असेल तर माझ्या कन्येसारखी आहे. या भावनेनं आम्ही परस्त्रीकडे पाहतो का? महिला असतील परपुरुषाकडे पाहताना पुरुष जर वयानं मोठा असेल तर माझ्या वडिलासारखे आहेत, बरोबरचे असेल तर माझ्या भावासारखा आहे आणि आपल्यापेक्षा लहान असेल तर माझ्या मुलासारखा आहे. ही पारमार्थिक दृष्टी आमच्याकडे आली पाहिजे. आमची दृष्टी मंगलमय झाली पाहिजे. अशी मंगलमय दृष्टी जर आमची झाली तर आम्ही ज्याच्याकडं पाहू त्याचं कल्याण होतं. अशा मंगलमय दृष्टीनं कुणालाही दुःख होईल, मंगलमय वाणीनं आम्ही दिवसभर शिवाय नमा नाम जपू. जर त्या वाणीनं जा तुझं भलं होईल, तुझं कल्याण होईल असा शब्द उच्चारू तर ती वाणी सत्य होते आणि पुढच्या माणसाचं कल्याण होतं. एखाद्या दुःखी माणसावर जर अशा शिव तत्वात दिवसभराचा व्यवहार होणाऱ्या माणसाची दृष्टी पडली तर त्याचं दुःख दूर करण्याचं सामर्थ्य त्या शिवयोग्यामध्ये येतं. शिव एव, तिथं फक्त शुद्ध चैतन्य उरतं, तिथं फक्त मांगल्य असतं, तिथं फक्त पवित्रता असते, तिथं फक्त कल्याण असतं, तिथं स्वार्थ अहंकार
काहीच नसतं, फक्त शिव तत्व नांत. असा दिवसभराचा हातानं व्यापार असो, नोकरी असो, शेती असो, कुठलाही व्यवहार शिवपूजा करत आहे अशा मंगल भावनेनं, कुणाचं अहित होईल अशा हातानं केलेलं काम, दिवसभराची पूजा आणि त्या हातानं हात वरी करून दिलेला आशीर्वाद पुढच्या माणसाचं कल्याण करतो. आम्ही भगवे कपडे घातले किंवा आम्ही प्रवचनकार झालो, कीर्तनकार झालो आणि अध्यात्माची पोती सोडूनी बाजारी, वैराग्याची थोरी सांगे लोका. आम्ही स्वार्थानं कथा सांगू लागलो, स्वार्थानं कीर्तन सांगू लागलो, स्वार्थानं प्रवचन करू लागलो आणि मायेमध्ये धन गोळा करू लागलो, तर तो आमचा परमार्थ होईल का? आम्ही वाणीनं कितीही शिवकथा सांगितल्या, कितीही रामकथा सांगितल्या आणि कितीही भागवत कथा सांगितल्या आणि धन गोळा करण्याची अपेक्षा ठेवली, तर आमच्या वाणीमध्ये ते सामर्थ्य येईल का? जाय तुझं भलं होय. येईल का? येईल का? ती कथा भगवंतापर्यंत पोहोचेल का? येईल का? येतोय का आवाज? नाही येईल, कारण त्याच्यामध्ये स्वार्थ आहे. म्हणजे कथा सांगणारे, कीर्तन करणारे स्वार्थाने बरबटलेले आहेत. त्याच्यात शुद्धता नाही, निष्काम वृत्ती नाहीच आहे त्याच्यात. मग ते पोहोचेल कसं आपल्या याच्यापर्यंत? ओम नमः शिवाय. त्या वाणीनं जा तुझं कल्याण होईल असं म्हणल्यावर पुढच्या माणसाचं कल्याण होईल का? नाही होणार ना, त्याच्यात शुद्धताच नाही ना. त्याच्यामध्ये शिवतत्व नाही, त्याच्या जिभेवर मांगल्य नांदत नाही, पावित्र्य नांदत नाही, कल्याणकारी भावना नांदत नाही. त्यानं बाजारात कथेचा बाजार मांडलेला आहे. पैसे गोळा करण्यासाठी तो कथा करत आहे, पैसे गोळा करण्यासाठी तो कीर्तन करत आहे आणि स्वतःची मी संत म्हणून पाठ थोपटून घेत आहे. अशा माणसाला संत म्हणता येईल का? संत कोणाला म्हणावं? ज्याच्यामध्ये स्वार्थ नाही, ज्याच्यामध्ये अहंकार नाही, ज्याच्यामध्ये मांगल्य आहे, पावित्र्य आहे, शुद्धता आहे. तो जगाला देण्यासाठी आलेला आहे, जगाला मागण्यासाठी आलेला नाही. तो संत आहे. जो आनंद वाटण्यासाठी आलेला आनंद यात्री आहे, तो संत आहे. अशा माणसानं, ज्या हातानं केवळ जगाच्या कल्याणाचे कार्य होतात, अशा माणसानं हात वरी करून आशीर्वाद दिला, तर त्या आशीर्वादानं पुढच्या माणसाचं कल्याण होतं. पण जे हात स्वार्थानं बरबटलेले आहेत, त्या हातानं दिलेला आशीर्वाद आमचं कल्याण करील का? करील का? त्या हातामध्ये आशीर्वाद देण्याचं सामर्थ्य आहे का? आणि जे पाय स्वार्थासाठी गुरुवेश धारण करून, संताचा वेश धारण करून गावोगाव फिरतात, पैसे गोळा करतात, आश्रम उभा करतात, त्या आश्रमामध्ये अनाचार करतात, कितीतरी अनाचार करून बाबा बुवा जेलमध्ये आहेत, आपण पाहत आहोत की नाही? अशा माणसाच्या पाया पडल्यावर आपल्याला शिवतत्वाची प्राप्ती होईल का? होईल का? नाही होणार, शिवतत्वच नाही ना त्यांच्यामध्ये. त्यांच्यामध्ये शिवतत्व नाही. अध्यात्माची पोती सोडूनी बाजारी, वैराग्याची थोरी सांगे लोका. जळो त्याचे ज्ञान, जळो त्याची भक्ती, लिंगांगाची स्थिती न कळे त्याशी. संत शिरोमणी माऊली, मन्मथ माऊली
अशा ढोंगी लोकांवर प्रहार करतात, त्याचं ज्ञान जळो, त्याची भक्ती जळो, कारण त्याला लिंग आणि अंग, लिंग म्हणजे शिवतत्व, अंग म्हणजे आपलं जीवतत्व, या दोन्हीचं सामरस्य होऊन त्याचा उठल्यापासून झोपेपर्यंतचा व्यवहार निर्मळ झाला नाही, त्याची दृष्टी पवित्र झाली नाही, त्याची वाणी पवित्र झाली नाही, अशा माणसानं केलेला उपदेश लोकांचं कल्याण करू शकत नाही. अशा माणसानं दिलेला आशीर्वाद लोकांचं जीवन मंगलमय करू शकत नाही. अशा माणसाच्या चरणावर तुम्ही केलेला नमस्कार तुमचं जीवपण, तुमचं अज्ञान दूर करण्यास समर्थ नाही. म्हणून शिवतत्व जाणून घ्यायचं असेल तर निस्वार्थ संताला, निस्वार्थ सद्गुरूला तुम्ही शरण गेलं पाहिजे. निस्वार्थ सद्गुरूच्या मुखातून शिवतत्व, शिवकथा समजून घेतली पाहिजे, ऐकली पाहिजे, तर तुमचं कल्याण होईल. तर शिव येव हे पद काय सांगतं? शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे शुद्ध चैतन्य. येव हा शब्द ठामपणे सांगतो की जिथं सर्व द्वंद्व संपत आणि जिथं केवळ शिव तत्व उरतं, तिथं सुख दुःख, मान अपमान, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष, लहान मोठा हे भेद सर्व संपतात आणि केवळ कल्याणकारी तत्व उरतं, ते शिव तत्व. त्या शिव तत्वामध्ये प्रतिष्ठित होण्यासाठी आम्हाला काय करावं लागल? शिव येव या पदात स्थिर होण्यासाठी आम्हाला काय करावं लागल? शिव एव या पदामध्ये स्थिर होण्यासाठी आम्हाला काय करावं लागल? ओम नमः शिवाय. जावं लागेल. काय करावं सद्गुरूला लागल? शरण जावं लागेल. सद्गुरूला शरण जावं लागेल. एक गोष्ट बरोबर आहे. आणि दुसरं काय करावं लागल? आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी आपण जे काय कार्य करतो ते कार्य निष्काम भावनेनं करून, आणि कोणतं काम करतो ते शिवाकरताच आहे हे काम, आणि त्याच्यात सगळी शुद्ध अंतःकरणानं करतो. हे जर केलं तर ते काम शिवाचंच होईल, त्याच्यात शिवतत्व असेल त्या कामामध्ये. आपलं कुठलंही काम करायचं सकाळपासून आपण बाहेरचे नियमानं काम असतात आपल्याला, ते काम आपले शिवच आहे. आपण आपला दवाखाना आहे, दवाखान्यातल्या डॉक्टरनं आपल्याकडे जो कोणी पेशंट आहे तो माझ्याकडं हे शिवच आलेला आहे याप्रमाणे त्याच्याकडे जर पाहिलं, आपण पण कुठले कार्य करतो ते पण शुद्ध भावनेने केले, निष्काम, त्याच्यात कुठलीच कामाची इच्छा न ठेवता केले, तर ते काम शिवच होईल. ओम नमः शिवाय. गुरुदेव, पहिलं काम आपल्याला निस्वार्थ सद्गुरु मूर्तीला शरण जावं लागेल आणि सद्गुरूचा उपदेश घ्यावा लागेल आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला आचरण करावं लागेल. केवळ सकाळी उठल्या उठल्या लिंगपूजा करून भागणार नाही, तर दिवसभराचा सर्व व्यवहार कल्याणकारी भावनेनं झाला पाहिजे. कुणाला दुःख होईल असं वाणीनं न बोलणं, कुणाचं नुकसान होईल असं शरीरानं कार्य न करणं, मनानं कुणाचं वाईट चिंतन होईल असं न करता मनानं शिवचिंतन, वाणीनं शिवाय नमा जप आणि देहानं, शरीरानं उठल्यापासून झोपेपर्यंतची मी जी काही कामे करतो आहे ती शिवपूजा करत आहे या भावनेने पुढं भेटणारा प्रत्येक माणूस शिव स्वरूप आहे या भावनेने जर आम्ही काम केले तर आम्ही त्या शिवपदात स्थिर होऊ. आम्ही का शिवपदात स्थिर होत नाही हा भाव आपल्या लक्षात आला का? कारण आमचा दिवसभराचा व्यवहार निर्मळ नसल्यामुळे त्या शुद्ध चैतन्याची आम्हाला अनुभूती येत नाही. पुढं हा श्लोक म्हणतो, शिव
एव केवलम. केवल म्हणजे शुद्ध, एकटाच. मीच विश्वरूप झालो आहे. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये मीच आहे. हा सूर्य, प्रकाश देणाऱ्या सूर्यामध्ये, शीतलता प्रदान करणाऱ्या चंद्रामध्ये, सुगंध देणाऱ्या फुलामध्ये, खळखळून वाहणाऱ्या झऱ्यामध्ये, संतपणे वाहणाऱ्या नदीमध्ये, सर्व मर्यादा सांभाळणाऱ्या समुद्रामध्ये, झाडामध्ये, वेलीमध्ये, पुष्पामध्ये, हत्तीमध्ये, उंटामध्ये, मुंगीमध्ये, कीटकामध्ये, वाघामध्ये, नागामध्ये वसलेलं चैतन्य मीच आहे. केवलम म्हणजे एकटा. माझ्याशिवाय दुसरी व्यक्ती नाही, वस्तू नाही. शिव एव केवलम. मीच आहे. मीच विश्वरूप झालेलो आहे. मीच विश्व प्रपंच रूपानं नटलेलो आहे. या केवल भावामध्ये जो सदैव राहतो त्याला इथं उपनिषदकार म्हणतात शिव एव केवलम. तो अखंड, तो दुसरा माणूसच पाहत नाही. जो समोर येईल त्याच्या रूपानं मीच आलो आहे, मीच सांगतो आहे, मीच ऐकतो आहे. आणि शिवयोग शास्त्र ग्रंथ रूपानं मीच आहे. लिंग पूजा करणारा मीच आहे. फूल बिल्व पत्र मीच झालो आहे. आणि तळ हातावरलं इष्टलिंग मीच आहे. माझ्याशिवाय दुसरी वस्तू व्यक्ती नाही. हा भाव म्हणजे केवलम. ज्याच्या सोबतीला दुसरा कोणी नाही, जे अखंड आहे, ज्याचे कधीही तुकडे होऊ शकत नाहीत, आणि ज्याला दुसऱ्या कोणत्याही आधाराची गरज नाही. देवळाला आधार कुणाचा आहे हो? देवळाला देऊळ पण कुणामुळं येतं? ओम नमः शिवाय देवामुळं. देवामुळं येतं. शरीराला महत्व कुणामुळं येतं? आत्म्यामुळं. चैतन्य. चैतन्यामुळं येतं, आत्म्यामुळं येतं. मग या देहाचा आधार कोण आहे? देहाचा आधार कोण आहे? देहाचा आत्मा आहे. देहाचा आधार आत्मा आहे. देवळाचा आधार कोण आहे? देऊळा आधार देवाचाची झाला, देवळाने केला देव उभा. देवळाचा आधार देव आहे. पण मी आहे याला आधार कोण आहे? मी आहे याला कोण आधार आहे? कुणाचा आधार घेऊन सांगावं लागतं का मी आहे म्हणून? कुठल्या पुस्तकातून वाचून सांगावं लागतं का तुम्हाला मी आहे म्हणून? नाही. मी आहे ही जाणीव स्वयं प्रकाशित आहे. ही विश्वाचा आधार असलेली जाणीव आहे. पण या जाणीवेला कुणाचा आधार लागायची गरज नाही. लाईट गेली, सगळीकडे अंधार आहे, जेवायला बसलात, कुठलाही प्रकाश नसताना घास तोंडात जाईल का नाकात जाईल हातात घेतलेला? काय होईल? तोंडात जाईल. का जाईल? लाईट तर नाही, काही दिसत तर नाही. कारण सांगता येईल आपल्याला? प्रकाश. हं? का जाईल तोंडात? घास तोंडात का जाईल? लाईट तर नाही, सगळं अंधकार आहे. घास हातात घेतला आणि लाईट गेली.
कारण आत्म्याचा प्रकाश असतो. ओम नमः शिवाय. चैतन्य. बरोबर चैतन्याचा प्रकाश, स्वयंप्रकाश. आपल्याला दुसऱ्या कोणत्याही प्रकाशाची गरज नाही. आपण स्वयंप्रकाशित चैतन्य आहोत आणि त्याच्या सत्तेनं देहाचा व्यवहार चालतो. त्याच्या सत्तेनं हात घास उचलतं आणि मुख ते घास ग्रहण करतं. ते चैतन्य स्वयंप्रकाशित आहे. मी आहे ही जाणीव असायला कुठल्याही ज्ञानाची गरज नाही, कुठल्याही शास्त्राची गरज नाही, कुठल्याही बाह्य प्रकाशाची गरज नाही. कितीही तुम्ही गाढ झोपेत असा, तुमचं नाव घेऊन हाक मारलं, कुठेस तू, त्यावेळेस काय शब्द येईल? जागे झाल्याबरोबर काय शब्द येईल? तुम्ही एखाद्या खोलीमध्ये झोपलेले असाल, दुपारची वेळ आहे, थंड कूलरचे हवा येत आहे, तुम्हाला गाढ झोपलेली अवस्थेत आहात. तुमच्या मुलानं तुम्हाला हाक मारली, आई कुठे आहेस? त्यावेळेस काय म्हणचाल? झोपेतून उठल्याबरोबर इथे यायले म्हणते. मी इथे आहे, मी इथे आहे, मी या खोलीत आहे, मी आहे. ही कितीही गाढ झोपेत असलं तर मी आहे ही जाणीव कायम असते. या जाणवीला केवलम म्हणतात, ज्याला दुसऱ्या कोणत्याही आधाराची गरज भासत नाही. त्याच्याशिवाय दुसरी कोणतीही वस्तू व्यक्ती नाही. हे पद म्हणजे कोणचं पद आहे? कोणतं पद आहे? केवलम. केवलम. आपण गुरुस्तवन करताना केवलम हा शब्द येतो का? ब्रह्मानंदम पाठ आहे कुणाला म्हणता येईल? ओम नमः शिवाय. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. इथं केवलम येते. केवलम. त्या केवलम पदाचा अर्थ कळाला तुम्हाला? केवलम म्हणजे त्या चैतन्याशिवाय दुसरं काहीच नाही. तेच शुद्ध शिव तत्व विश्वरूपानं नटलेलं आहे. तोच चंद्र झाला आहे, तोच सूर्य झाला आहे, तोच सागर झाला आहे, तोच पहाड झाला आहे, तोच वृक्ष झाला आहे, तोच नव्हे मीच. माझ्याशिवाय दुसरी वस्तू नाही, व्यक्ती नाही. विश्व प्रपंच रूपानं नटलेला परमात्मा शिव मीच आहे ही जाणीव या पदात अखंड राहणं म्हणजे कोणचं पद आहे हे? केवलम. आणि या केवलम पदाला हे केवलम पद जगाचा आधार आहे, देहाचा आधार आहे. पण याचा आधार कोण आहे? या केवलम पदाचा आधार कोण आहे? शिव शिवचा आधार आहे. याचा आधार कोणीही नाही. जो विश्वाचा आधार आहे तो आधार म्हणजे तो आत्मा. तोच आत्मा म्हणजे शिव. तो शिव म्हणजे मी केवल स्वरूप आहे. मी अखंड ज्ञान स्वरूप आहे. मी सर्व करता आहे. मी पूर्ण तृप्त आहे. मी नित्य आहे. मी सर्व व्यापक आहे. माझ्याशिवाय दुसरी व्यक्ती नाही, वस्तू नाही. विश्व प्रपंच रूपानं नटलेला परमात्मा मीच आहे. या भावनेमध्ये अखंड राहणं म्हणजे केवलम या पदामध्ये राहणं आहे. ही माझी वाक पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरुराजा. मन्मथ शिवलिंग विनवी ओजा श्री गुरु नागेशाशी. श्री गुरु नागेशाशी. श्री गुरु नागेशाशी. संत शिरोमणी स्वामी महाराज की जय.
राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय.